नमस्कार. आज आहे 15 ऑगस्ट. स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. आजचा दिवस सगळ्यांसाठी खूपच मोठा सण आहे. तर या दिवशी काहीतरी घरामध्ये गोडधोड झालंच पाहिजे. त्यासाठी आज मी तुमच्यासोबत ही तिरंगा रेसिपी शेअर करणार आहे. नमस्कार, मी प्रिया. सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. 15 ऑगस्ट निमित्त आज मी तिरंगा बर्फी तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधी सोपी आहे आणि भरपूर साऱ्या टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केली आहे. रेसिपी शिकायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कुठल्याही क्षणी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तिरंगा बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण इथे साहित्य पाहूयात. इथे मी 1 वाटी साखर घेतली आहे. सोबतच एक 10 ते 12 आपण काजू घेतले आहेत. एक 3 ते 4 विलायची घेतली. विलायचीमुळे ना आपल्या बर्फीला खूप छान अशी टेस्ट येते. आता विलायची आपण साखरेमध्येच वाटून घेणार आहोत. इथे मी फूड कलर वापरलेले आहेत. तर बघा इथे मी ग्रीन कलर आणि ऑरेंज कलर वापरणार आहोत. यामुळे आपल्या तिरंग्याचा रंग तयार होतो. इथे मी अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घेतले. आता जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर पुढे त्याला ऑप्शन म्हणून काय वापरायचं ते मी पुढे व्हिडिओ सांगणारच आहे. अर्धी वाटी इथे मी मिल्क पावडर वापरले. आता सुरुवात करूया. इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतले. त्यामध्ये साखर आणि सोबतच जी विलायची होती ना ती सुद्धा टाकून घेऊयात. 10 ते 12 जे काजू होते ते सुद्धा आपल्याला साखरेसोबतच ग्राइंड करायचे आहेत. याची आपल्याला अगदी बारीक अशी पावडर तयार करायची आहे. इथे बघा मी जी साखर आणि जे आपले काजू होते ना अगदी बारीक अशी पावडर दळून घेतली. जर तुम्हाला वाटत असेल की यामध्ये एखादा काजूचा कण राहिला असेल तर तुम्ही हे चाळणीने सुद्धा चाळून घेऊ शकता. पण अगदी फाईन बारीक अशी मी पावडर तयार केली आहे. ही आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊयात. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण थोडंसं डेसिकेटेड कोकोनट थोडंसं ग्राइंड करून घेऊयात. यामुळे काय होतं अगदी बारीक अशी पावडर तयार होते. इथे बघा मी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा मिक्सरला अगदी बारीक अशी त्याचीसुद्धा फाईन पावडर बनवून घेतली. आता हे दोन्ही मिश्रण आपण एकत्रित करून घेऊयात. साखर, काजू आणि जे आपलं डेसिकेटेड कोकोनट आहे ना ते एकत्रित मिक्स केलं. आता जे आपण मिल्क पावडर घेतले ना ते सुद्धा यामध्येच ॲड करूयात. मिल्क पावडर जे आहे ना ते तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये अगदी सहजपणे उपलब्ध होऊन जाईल. आता हे तिन्ही जिन्नस चांगले एकत्रित मिक्स करून घ्यायचे. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर त्याला ऑप्शन म्हणून तुम्ही जे आपलं घरामध्ये खोबरं असतं ना त्यावरची जी काळी पाट असते ती काढून घ्यायची आणि इथे तुम्ही खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता. आता बघा हे तिन्ही जिन्नस चांगले एकत्रित मिक्स करून घ्यायचे. आता हे आपल्याला पिठाच्या स्वरूपात मळून घ्यायचे आहे. तर इथे मी अगदी 2 चमचे दुधाचा वापर करणार आहे. कारण साखरेला सुद्धा पाणी सुटतं. त्यामुळे अगदी थोडंसं दूध टाकायचं आणि याचा आपल्याला अगदी घट्ट असा डो तयार करायचा आहे. सुरुवातीलाच आपल्याला जास्त दूध टाकायचं नाही कारण साखरेमध्ये ओलावा असतो. तर थोडंसं सुद्धा पाणी टाकलं की पटकन त्याला ओलावा येतो. तर अगदी 2 चमचे दूध टाकलं आणि आता पिठाचा आपण छान असा एक डो तयार करूयात. जर तुम्ही एकाच वेळी जास्त दूध टाकलं ना तर जे आपलं मिश्रण आहे ना ते अगदी पातळ होतं आणि व्यवस्थित आपली चक्की तयार होणार नाही किंवा बर्फी तयार होणार नाही. इथे बघा अगदी घट्ट असा मी डो तयार केला आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असा हा डो आपल्याला तयार करायचा आहे. आता आपण बर्फी बनवूया. तर त्यासाठी इथे मी हे जे पीठ आहे ना ते 3 पोर्शनमध्ये डिवाइड केलं आहे. आता हा जो व्हाईट भाग आहे तो बाजूला ठेवूयात आणि 2 जे भाग आहेत ना त्यामध्ये आपल्याला एकामध्ये ऑरेंज कलर आणि एकामध्ये ग्रीन फूड कलर वापरायचा आहे. जर तुमच्याकडे लिक्विड कलर असतील ना तर ते सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. इथे मी फूड कलर ग्रीन कलर टाकून घेतला आहे. आता यामध्ये हा पिठाचा गोळा आपण छान असा ग्रीन कलरने मिक्स करून घेऊयात. नंतर ऑरेंज कलरने मिक्स करून घेऊयात आणि इथे बघा आपण तिन्ही कलर अगदी मस्त असे तयार केलेत. बघा तिरंग्याचे रंग किती मस्त दिसत आहेत. ऑरेंज कलर, ग्रीन कलर आणि हा व्हाईट कलर. आता बघा
हे पीठ आपण मळून घेतलं तर हाताच्या सहाय्याने थोडीशी याची लांबट आपल्याला सुरळी करून घ्यायची आहे। अगदी हलकंसं याला हाताने टॅप करून घ्यायचं। इथे बघा आपलं मस्त असं ही वडी तयार झाली आहे। आता ज्याप्रमाणे आपण ग्रीन कलरची वडी तयार केली ना, त्याचप्रमाणे आपल्याला ही व्हाईट कलरची वडी तयार करून घ्यायची आहे आणि या ग्रीन रंगावर ही व्हाईट रंगाची ही वडी ठेवून घ्यायची आहे। नंतर याच प्रकारे आपल्याला ऑरेंज रंग सुद्धा असाच प्रकारे यावरती ठेवून घ्यायचा आहे। थोडंसं चांगल्या हाताने आपल्याला याला टॅप करून घ्यायचे, त्यामुळे तिन्ही रंग अगदी एकत्रित दिसतील, असे बाजूला वेगवेगळे दिसणार नाहीत। आणि इथे बघा ऑरेंज रंग सुद्धा आपण अगदी व्यवस्थित असा यावरती लावून घेतलाय। हाताने चांगले व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही आपले मस्त असे हे तिरंगा रंग तयार आहेत। आता आपण याची बर्फी बनवूयात। तर इथे मी स्क्वेअर शेपमध्ये कट करून घेत आहे। तुम्ही हव्या त्या शेपमध्ये इथे ही बर्फी कट करू शकता। ट्रायंगल शेप असेल, चौकोनी आकार असेल किंवा राऊंड शेप असेल तर कोणत्याही आकाराची बर्फी बनवू शकता। टेस्ट तर सेमच येणार आहे। आणि बघा अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली ही बर्फी बनवून तयार आहे। अगदी मस्त असा तिरंग्याचा रंग आलाय। बघून खावीशी वाटणारी अगदी 5 ते 10 मिनिटात तयार होणारी ही मिठाई तयार झाली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मिठाईसाठी आपण आज अजिबात गॅस पेटवलेला नाही किंवा जास्त कोणतं क्रीम वापरलेलं नाही, तरी सुद्धा आपली मिठाई इतकी मस्त झाली आहे ना, तिरंग्याचे रंग इतके मस्त दिसत आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी कशा वाटतात नक्की कमेंट करून सांगा। माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहेत, म्हणजे कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहत आहेत ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद आणि मस्त रहा, स्वस्त रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा।